आज आम्ही बीड नगरपालिका 2025 निवडणुकीसाठी या ठिकाणी 52 नगरसेवकांचे आणि एक नगराध्यक्षपदाचा असे 53 टोटल फॉर्म EB फॉर्म दाखल केलेले आहेत आणि सर्व हे फॉर्म कमळ चिन्हावर दाखल केलेले आहेत। बीडमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच इतिहासात सर्वचे सर्व अर्ज हे कमळ चिन्हावर या ठिकाणी दाखल झालेले असावेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आणि आपण पाहताय की सर्व आम्ही सोबत आहोत। या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख आमच्यासोबत आहेत, शहराध्यक्ष अशोकजी लोढा आहेत, नवनाथ अण्णा आहेत, आमच्या आदित्यजी सारडा आहेत, सलीमजी जहांगीर, इर्शाद भाई, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि उमेदवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेलं यावेळेस दिसेल। मात्र एका दिवसामध्ये काही घडामोडी आपल्याला माहिती अशा झाल्या की पक्षीय स्तरावर आम्हाला अडचणी आल्या, पण त्या सर्व अडचणीवर मात करत बीडकरांना एक चांगली संधी मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि चांगले उमेदवार आम्ही फिल्टर करून चांगले उमेदवार जे त्रासदायक नसणार आहेत पुढं जाऊन अशा प्रकारचे उमेदवार। भैया अवघ्या 24 तासात तुम्ही फिल्टर लावला, नेमकं तुम्हाला एक कल्पना होती काय तर होणार आहे? म्हणजे अवघ्या 24 तासात तुम्ही 52 फिल्टर आणि एक अध्यक्ष बाहेर काढला, असं ठरवून काही झालेलं नाही। आम्ही शेवटपर्यंत पक्षीय प्रोसेसमध्ये होतो, पण काही गोष्टी जसं आपल्याला याच्या आधीसुद्धा सांगितलं की काही गोष्टी अशा झाल्या की नाईलाज झाला आणि नंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। पण तरीसुद्धा माझा विश्वास आहे बीडकर गेले 30-35 वर्ष जो आमच्यावर विश्वास दाखवतात तो यावेळेससुद्धा दाखवतील, यावेळेस तर अजून उत्स्फूर्तपणे दाखवतील। कारण का आम्ही जे कॅन्डिडेट दिलेलं आहे, जसं नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर एनेस्थेटिस्ट असलेल्या डॉक्टर ज्योती घुमरे यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। माझी धर्मपत्नी डॉक्टर सारिका यासुद्धा नगरसेविकेसाठी निवडणूक लढवत आहेत आणि त्यासोबत सर्व समाज वेगवेगळ्या स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही अर्ज दाखल केले आणि एक चांगला विजय येणाऱ्या 3 तारखेला आपल्याला। ओके, थँक्यू।